तर अशा पद्धतीने मी माझी खीर तयार केलेली आहे. मस्त अशी शेव खुर्म्यासारखी खीर झालेली आहे. आणि इथे माझी आई मला पुऱ्या बनवायला मदत करत आहे. या गव्हाच्या पुऱ्या आहेत ज्या माझ्या आईने केल्या. नाही हो, बघू शकता तुम्ही कशा केल्या ते. हां. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत स्वागत स्वागत. तर आज माझ्या घरी छान अशी खीर बनत आहे. ती कशासाठी, तर आज आहे बुद्ध पौर्णिमा आणि त्या निमित्ताने आमच्या घरात छान असं गोड खीर पुरी होणार आहे. म्हणजे तर तुम्हाला बघायचं आहे मी खीर कशी बनवते माझ्या पद्धतीने. सो व्हिडिओ कंटिन्यू करा. जास्त काय घेतलेलं नाही आहे आपण. मनुके घेतल्या ड्रायफ्रुट्समध्ये, काजू, बदाम, पिस्ते आणि शेव. एवढंच मटेरियल आपल्याला लागणार आहे. आणि हां, याचा पण आपण वापर करणार आहोत. हे दूध आणि ही कढई. सर्वप्रथम आपण करणार आहोत गॅस ऑन. खिरीसाठी लागणारं साहित्यापैकी एक लायटर. हा 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 हा. हो, एक सेकंड. भार्गवीला शेवची खीर खूप जास्त आवडते, म्हणून भार्गवी अशी मध्ये मध्ये येऊन नवजले. थँक्यू. भार्गवी कडेकडेने बाजूला हो आणि मला करू दे. भार्गवी काय आली आहे हे बघा, अशी चोरायला आली. ह्या शे पिस्ते चोरायला आलेली. भार्गवी कडेकडेने साईडला हो. तापलेली कढई आपली थंड झालेली आहे, कारण की ड्रायफ्रूट असे कुटून कुटून घेतलेत मी. तोपर्यंत कढई बंद केलेली, गॅस बंद केलेला, सॉरी. आता तो ऑन केलाय आणि आता पुन्हा कढई अशी मस्त अशी तापणार आहे. आणि मग त्याच्यावर मग तुपाचा असा तडका, शेव भाजणार सगळं. तुम्ही कशी करता मला ते कमेंटमध्ये सांगा. हा, आम्ही अशी करतो, तुम्ही कशी करता ते कमेंटमध्ये सांगा. ही वेलची पावडर हे बनवून ठेवली ना की लोड नसतं. म्हणजे आता आपल्याला कधीही काही बनवायचं असलं ना की अशी काढता येते. नाहीतर मग वेलची निवडा, ते दाणे कुटून घ्या, मग ती पावडर करा. घी संपत आलंय. गोवर्धनच घेतलाय. एवढी खीर होऊ दे म्हणजे झालं. आधी मला वाटलं तूप संपलंय, पण आपली शेवयाची खीर तयार होईल इतकं तूप आहे. सो थोडंसं तूप घालून शेव छान अशी भाजून घेतली. अब हम इधर से लेंगे सेवया और ये कढ़ाई में डालेंगे. इथे माझी हिंदी पाहून हसू नका. तर मी खीर कशा पद्धतीने बनवते ते बघा. जर का आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा, कारण मला माहिती आहे व्हिडिओ बघण्याच्या नादात तुम्ही आपल्या चॅनेलची बेल वाजवायला विसरलात, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरलात. दिसते ना अशी छान लाल अशी मस्त खरपूस भाजलेली आहे मी, तर मला अशीच भाजलेली आवडते. मस्त नवरी. आता आम्ही हे असं सगळं माल मटेरियल याच्यात घालणार आहोत. आणि त्याला असं मस्त तुपात परतवून घेणार आहोत. ते परतलं की मग हे मनुके पण घालणार.
कढईमध्ये थोडासा तूप राहिलेलाच असतो, म्हणून मी जास्त तुपाचा वापर करत नाही. कारण की जास्त तेलकट खीर आम्हाला घरात कोणालाच आवडत नाही. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपाचा वापर करू शकता. फक्त थोडंसं तूप मी मनुके परतवायला घेतला आहे. शेव परतवली तेव्हासुद्धा आपलं तूप बराच शेवेला राहिलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मग ते खूप ऑइली होईल. सो भाजलं जाईल आपलं, परतवण्यापुरतं तुपाचा वापर मी केलेला आहे. ड्रायफ्रूट आता आपले भाजून झालेले आहेत आणि आता मी कढईमध्ये अजिबात उशीर न करता हे ड्रायफ्रूट आता घालणार आहे आणि लगेच आपण शेवही त्याच्यामध्ये घालणार आहोत. कारण की रेसिपी काही जास्त हार्ड नाही आहे, खूप इझी आणि पटकन होणारी आहे, तुम्ही पाहू शकता. एका साईडला पाऊण लिटर दूध मी गरम करून घेतलेलं आहे, कारण ही पाऊण लिटर दूध पुरेसं आहे. शेव खुर्म्यासारखी खीर होणार आहे, म्हणजे हा शेव खुर्माच आहे, शेवेची खीर आहे. तर शेव खुर्मा जरा अजून भारी असतो, त्याच्यामध्ये अजून खजूर वगैरे ॲड केलेले असतात. तर आपल्याकडे तेवढे ड्रायफ्रूट्स आपण ॲड नाही केलेले, पण शेव खुर्म्यासारखीच ही खीर होणार आहे. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला बघायला मिळेलच. तर हा जवळजवळ पाऊण लिटर दूध आहे आणि मी तो गरम करून ठेवलेला छान, आणि तो आता ह्या मटेरियलमध्ये आपण मिक्स केला आहे. आता ह्याच्यामध्ये मी साखरेचा वापर करणार आहे, पण खूप कमी साखर ॲड करणार आहे. फक्त 2 चम्मचच मी साखरेचा वापर केला आहे. आता तुम्ही म्हणाल एवढा दूध आणि त्याच्यामध्ये फक्त 2 चम्मच साखर, तर ती ह्यासाठी की पुढे जे मी याच्यामध्ये ॲड करणार आहे ते ऑलरेडी गोड असणार आहे. सो आपण साखर कमी वापरायची. आता हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल, अमूलचं कंडेन्स मिल्क आहे आणि ते ऑलरेडी त्याची टेस्ट गोड असते. सो आपण साखरेचा वापर कमी केला, म्हणजे आपली खीर जास्त गोड नाही होणार. जास्त गोड झाली की ती खायला कंटाळा येईल. सो आपण साखरेचा वापर कमी केला आहे. आता तुम्ही पाहू शकता जवळजवळ अर्धा डब्बा कंडेन्स मिल्कचा मी ह्याच्यामध्ये ओतलेला आहे. आता आपण याच्यात ॲड करणार आहोत, ज्याने आपल्या खिरेला असा छान सुगंध येणार आहे, ते म्हणजे वेलची पूड. वेलची पूड थोडीशी ॲड करायची आहे. मी ह्याच्यामध्ये मीठसुद्धा ॲड केलं, पण ते पटकन मला आता शूटमध्ये घेता नाही आलं. पटकन मी माझं टाकून झालं चिमूटभर. आता तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट्स आणि शेवया आपल्या ह्या ताटावर होत्या आणि त्या तुपामध्ये परतवलेल्या होत्या. सगळं तूप ह्या ताटावर उतरलेलं आहे. सो त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी उकळवून घेतलं आणि ताटावर ओतलं आणि ताट पूर्ण असं वॉश केल्यासारखं मी ते काढून पुन्हा आपल्या खिरेमध्ये परतून घेतला. म्हणजे जो ताटावरचा जो तूप होता तो गरम पाण्यासोबत आपल्या खिरेमध्ये आलेला. आता ह्यासाठी तुम्ही मला कंजूस म्हणू शकता किंवा शार्प माइंड पण म्हणू शकता. एकतर तो ताट आपला ऑइली राहणार नाही, छान धुवून निघेल आणि त्याचं तूप आपला वेस्ट जाणार नाही, तो खिरेमध्येच जाईल. आता तुम्ही राहिलेला जो दूध होता तो पण बघितला मी ॲड केला. अशा पद्धतीने आता आपली खीर रेडी झालेली आहे. एकीकडे छोट्या गॅसवरती असल्याकारणाने उकळी सुटत आहे, तुम्ही पाहू शकता. हे सगळं करत असताना गॅसची आच स्लो असावी, फास्ट नसावी. तुम्ही बघू शकता मंद आचेवर आपली खीर आता रेडी झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी माझी खीर तयार केलेली आहे. मस्त अशी शेव खुर्म्यासारखी खीर झालेली आहे. आणि इथे माझ्या आई मला पुऱ्या बनवायला मदत करत आहे. ह्या गव्हाच्या पुऱ्या आहेत ज्या माझ्या आईने केल्या. नाही हो, बघू शकता तुम्ही कशा केल्या त्या. हां तुम्ही हे बघू शकता का माझ्या आईची मला कशी हेल्प होते. हे अशा आईच्या पुऱ्या रेडी आहेत. भार्गवीच्या बुद्धांच्या गाण्याचा आवाज आणि एकीकडे भांड्यांचाही आवाज, आईच्या कामाचा. हे सगळं करत आम्ही थोड्याच वेळाने आमची पूजा, घरगुती पूजा आम्ही उरकून घेतलेली आहे. फॅमिलीसोबत सामूहिक बुद्ध वंदना घेऊन आम्ही आमची पूजा आवरली आणि तथागतांसमोर खिरेचं नैवेद्य ठेवलं आहे. आता हीच खीर आम्ही प्रसाद म्हणून नंतर सेवन करणार सगळेच. तर तुम्ही पाहिलं छान असा दिवस बुद्ध पौर्णिमेचा, आणि बुद्ध पौर्णिमेला खीर ही अशी आमच्या घरात नेहमीच होत असते. तर आज ही झाली. तर आमची खीर कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
आजचा दिवस हा खूप छान होता आणि खूप गडबड असताना सुद्धा आम्ही तो छान असा सेलिब्रेट केला आहे घरातल्या घरात. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. मला माहिती आहे व्हिडिओ बघण्याच्या नादात तुम्ही बेल आयकॉनची बेल वाजवली नसेल, पण जा आणि बेल आयकॉनची बेल वाजवा नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि हा आमचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. बाय. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.